सोलापूरसह राज्यातील विडी वळणाऱ्या महिला विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यासाठी कारखानदार तयार नाहीत. सरकार काही करत नाही अशी परिस्थिती सध्याची आहे. सरकारची विडी कामगारांना न्याय मिळवून देण्याबाबत उदासीनता दिसून येते. शेवटचा पर्याय म्हणून अप्पर कामगार आयुक्त पुणे यांना महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विडी मालक आणि कामगार संघटना प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्याचे निवेदन मेल व स्पीड पोस्टद्वारे पाठवण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी दिली आहे. जय महाराष्ट्र. विडी कामगारांच्या किमान वेतनाबाबत राज्यातील सरकार उदासीन असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात विशेष करून सोलापुरामध्ये 60 ते 70 हजार विडी कामगार आहेत. त्या विडी कामगारांना गेल्या 5 ते 6 वर्षापासून किमान वेतनाची अंमलबजावणी केलं जात नाही. तसं म्हणलं तर आपल्याला जवळजवळ 25 वर्ष झाले किमान वेतनाची अंमलबजावणी हे बिडी कारखानदार मालक लोक केलेलेच नाही. म्हणून ज्या वेळेला 98 साली किमान वेतनाची युती सरकार असताना शिवसेना भारतीय जनता पक्ष सरकार असताना माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार किमान वेतनामध्ये वाढ केली. तो वाढ बिडी मालकांना बिडी मालक लोकांना परवडणार नाही म्हणून संप पुकारला. त्याचा आधार घेऊन बाळासाहेबांच्या आदेशानुसार ज्या ज्या जिल्ह्यामध्ये कामगार आणि मालक कामगार संघटना तडजोडी जो मजुरी ठरवतील तो वाटप करून कारखाने चालू करा अशा प्रकारचे आवाहन केले. त्यानुसार कारखाने चालू झाले आणि काही सोलापुरामध्ये उद्योग टिकला पाहिजे, कामगार जगलं पाहिजे या भूमिकेनं किमान वेतनाची अंमलबजावणी करार करण्यात आला. त्या करारानुसार त्यापर्यंत तो डीए वाढतो. त्याचबरोबर मूळ मजुरीत वाढ होते. काढून ते पूर्णपणे आजपर्यंत देत आहे. करार 5-5 वर्षाने 3-3 वर्षाने ज्या ज्याप्रमाणे सोयीनुसार करण्यात आली तो करार 2018 साली तो करार करण्यात आला. 31/12/2021 तो करार संपला. तरीही कारखानदार जुन्या करारानुसार ताळमेळ करून किंवा कॅल्क्युलेशन करून ते मजुरी देत आहे. आणि महागाई भत्ता दर 6 महिन्याला वाढतो, परंतु ते देखील वर्षाला एकदा वाढवून देतात. अशा प्रकारे मनमानीप्रमाणे मालक वर्ग करत असताना हेच सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. परंतु त्याहून कहर म्हणजे 21 सालापासून आजपर्यंत किमान 4 ते 5 वर्ष झालं करार नाही, कुठला समझोता नाही, की सरकारचा आदेश नाही, सरकारचं कुठल्याही सूचना नाही. परंतु त्या जुन्या कराराप्रमाणे मजुरी देत आहेत. ते अत्यंत बिडी कामगारांना अन्याय करणारा, आर्थिक नुकसान करणारा आहे. या बाबतीमध्ये महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून आणि सर्व कामगार संघटनांच्या माध्यमातून किमान वेतनाची अंमलबजावणी करायच्या प्रकारची मागणी किंवा त्रिपक्षीय समिती नेमा अशा प्रकारची मागणी वारंवार करत असताना कामगार मंत्री, मुख्यमंत्री, कामगार आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त हे कुठल्याही प्रकारचा दखल घेत नाहीत. म्हणून शेवटचा पर्याय म्हणून आज महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अप्पर कामगार आयुक्त पुणे यांना
एक पत्र पाठवण्यात आलं, लवकरात लवकर याचा निकाल लावा, अन्यथा महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून रस्त्यावर तर उतरूच, त्याचबरोबर न्यायालयाच्या माध्यमातून दाद मागून घेऊ, अशा प्रकारचं विनंतीपत्र दिलेलं आहे। या पत्राला सरकारनं आता तरी लक्ष देईल का? कामगार मंत्री लक्ष देतील का? आमच्या बीडी कामगारांना न्याय देतील का? हा प्रश्न आहे। पाहू या सरकार महायुती सरकारमध्ये किंवा महायुती सरकारच्या कामगार मंत्र्यामध्ये किती बीडी कामगाराबाबतीमध्ये म्हणजे बीडी कामगार बाबतीमध्ये दया आहे किंवा त्यांना मजुरी मिळावं अशा प्रकारचे प्रयत्न करतील, आम्ही पाहूया। त्यानंतर आमचा महाराष्ट्र कामगार सेनेचा आंदोलनाचा दिशा ठरेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।